राष्ट्रीय शुराबी पत्रकार संघाची तालुका अध्यक्ष राऊरी तालुका अध्यक्ष संगीता भोसले बोलते। आज आपण इथं सर्वजण याच्यासाठी जमलेलो आहोत की जे जे आपले राहिलेले होते नवीन पदाधिकारी जे राहिलेले होते त्यांना आयडेंटिटी कार्ड आणि नियुक्ती पत्र आज देण्यात येते। कारण आतापर्यंत त्यांना जे मिळालेलं नव्हतं त्याच्यापासून ते वंचित होते। सरांनी आज पाठवलंय ते मी त्यांच्यापर्यंत सुपूर्द करते आणि मी अशी आशा करते की आपण जे काम करतोय आज ते काम आपण सगळ्यांनी अडचण असेल त्या अडचणीमध्ये आपण सगळ्यांनी एक ग्रुपनी मिळून पुढे जावं आणि आपली संघटना कमी न करता अजून आपण त्यात भर घालावी। प्रत्येकाने 2-2 जण अजून जोडावेत अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते। कारण की आपल्याला संघटना वाढवायची, आपलं एकीचं बळ हे आपल्याला निकम सरांना आणि आपल्या संघटनेतल्या लोकांना आपल्याला दाखवायचे की आपण काय करतोय। आपण आज ह्या पदावर आहे, कोण अध्यक्ष आहे, कोण उपाध्यक्ष आहे, कोण सचिव आहे किंवा आपण सदस्य। ह्या सदस्य पदावर न राहता आपण तालुक्यात असलं तर आपण जिल्ह्यात वर्षामध्ये कसं जाऊ हे आपण धोरण बघायचं। आणि प्रत्येक शनिवारी झूम मीटिंग असते, त्या मीटिंग मध्ये ऑनलाईन मीटिंग मध्ये सगळ्यांनी हजर राहायचे। निकम सर आपल्या बरोबर काय बोलतात ते आपण सगळ्यांनी ऐकायचे। ते आपल्याला दर मीटिंगला शिकवतात कसं काय कुठं कोणत्या आपण अधिकाऱ्याकडे जर गेलो तर आपण ते कसं बोलणार, तिथं गेल्याच्या नंतर म्हणजे अधिकारी आपला वापर कसा करतो, आपल्या बरोबर कसं बोलतो हे आपल्याला ते शिकवतात। म्हणजे आपण जर पदाधिकाऱ्याकडे जर गेलो तर मग आपण विचारून बघायचे त्यांचे ते कसे वागतात आपल्या बरोबर। सगळे आपण व्यवस्थितरित्या ते बघणं आणि त्यांचा कारभार करणं, त्यांच्याकडून आपण सगळं करून घेऊ शकतो। आपल्यामध्ये जी ताकद आहे, जी आपल्या ताकद आहे ती ताकद कुणातच नाहीये, पण आपण आपली ताकद लपवून ठेवतो। ती ताकद आपण उघडी आणायची, उघडी करायची, आपण दाखवायची जनतेला आपण काय करतोय ते, जेणेकरून आपलं जे कर्तव्य आहे हे समाजासमोर आपल्याला आणायचंय, आपलं काम समाजासमोर आपल्याला दाखवायचंय। आपण घरात नाही बसायचं, आता आपल्याला लढायचंय। प्रत्येकावर कुणावर अन्याय होत असले तिथं आपण जायचंय, प्रत्येकापाशी आपण गेलो पाहिजे। आणि आज निकम सरांनी रात्री निकम सरांनी सांगितलं प्रत्येक जणांनी ऑनलाईन मीटिंग ही अटेंडन्स करायची, प्रत्येकाने ऑनलाईन मीटिंगला राहायचे म्हणजे तुम्हाला समज येईल। ऑनलाईन मीटिंग हे केली तर लोकांच्या अडचणी आपल्याला समजते, आपल्याला समाजात काय चाललंय ते आपल्याला समजतं, आपण काय करतो काय नाही, समाज काय करतो, आपल्या बरोबर कोण कसं वागत आहे हे पण आपल्याला समजतं। आणि आपल्या अडचणी असल्या तर आपण लगेच ग्रुपवर त्या शेअर करा, जेणेकरून आपली काय समस्या असेल ती शेअर केली ना, ग्रुपवरती सांगितले ना, आपल्याला त्याच्यातून लगेच भेटतंय पाठीमागं की तुमच्या अडचणी रिप्लाय आपल्याला लगेच देतात। आणि आपल्यासाठी आपले जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते सदैव तत्परतेने उभे राहतात। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते।